सन्माननीय संदेश भाऊ गाजरे हे देखील या स्पर्धेच्या निमित्ताने उपस्थित झाले, त्यांचं देखील सहर्ष स्वागत. धन्यवाद शाहरुख सर. या आधीच्या सामन्यात आपण शाहरुख सर आमचे मार्गदर्शक आहेत त्यांचा गोड आवाज ऐकला. त्यानंतर मैदानाच्या आतमध्ये जर बघितलं तर सामन्याला होईल सुरुवात. दोनही ऑफिशियल पंच जे नक्कीच मैदानाच्या आतमध्ये सज्ज झाले गेलेत. लेट्स प्ले पंचांचा इशारा येईल आणि त्याचबरोबर सामन्याला झाली आहे सुरुवात. पहिल्या चेंडूवरती नवनाथ आडवण्याचा ब्लास्ट, येतोय षटकार. चार वाजून 49 मिनिटांनी या सामन्यातील पहिला चेंडू पडला. एका इनिंगच्या समाप्तीसाठी आपल्याकडे त्यांचा अवधी आहे. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. सुंदर स्ट्रोक काय, फुलटॉस स्वरूपाचा चेंडू मात्र फटका फसलाय. क्षेत्ररक्षक देखील तिथं चूक करतोय. नवनाथ आडवळेला दिलं गेलं जीवनदान. हे जीवनदान किती महागात ठरणार हे देखील बघणं महत्वपूर्ण ठरणार आहे, कारण नवनाथ आडवळे याच तालुक्यातील गुल्लेवाडी गावचा एक दमदार सितारा नेहमीच हे मैदान गाजवताना बघायला मिळालाय. लोकनेते बाळासाहेब थोरात प्रीमियर लीग संगमनेर. आज या स्पर्धेचा शेवटचा दिवस, अंतिम दिवस, महाअंतिम दिवस. आज रंगला जाणार ग्रँड फिनाले. ही स्पर्धा मोठी आहे, या स्पर्धेचं नाव मोठं आहे आणि अनेक मोठमोठे खेळाडू आपल्याला या स्पर्धेच्या निमित्तानं या संगमनेर तालुक्याच्या मैदानावरती खेळताना बघायला मिळालेत. मैदानाच्या आतमध्ये जर बघितलं तर 2 चेंडूंचा खेळ झालाय. 8 धावा बनवल्या गेल्या स्ट्राईक एंडवरती. नवनाथ आडवळे तर गोलंदाज शुभम शेळके यावेळेस लगावलाय सुंदर स्ट्रोक. समोरच्या बाजूला येतोय एक सनसनीत चौकार. जगताय नवनाथची कला आहे, नवनाथच्या मनगडातलं बळ आहे हे. आणि तदनंतर चेंडू पोहोचल सीमा रेषा पार चौकारसाठी. नवनाथ आडवळेचा जलवा, नवनाथ आडवळेची आतिषबाजी आपण मैदानाच्या आतमध्ये बघतोय. नक्कीच फटक्यांचा पाऊस, फटक्यांची आतिषबाजी मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस हा चेंडू सुरेख, अप्रतिम, दर्जेदार. हीच एका चांगल्या गोलंदाजाची खासियत आहे, कारण पहिले काही चेंडू बघितले आपण, बराचसा मार खावा लागला, बरेचसे मोठमोठे फटके खावे लागले. तदनंतर मात्र शुभम शेळकेनं एक चेंडू अचूक टप्प्यावरती टाकला आणि आपला कमबॅक करण्याचा प्रयत्न शुभमच्या माध्यमातून केला गेलाय. यावेळेस नवनाथचा फटका तर फसलाय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली पोहोचतोय. यावेळेस टिपलाय झेल. संपलाय नवनाथ आडवळे यांचा खेळ. धक्का क्रमांक पहिला, हदरा क्रमांक पहिला बसलाय. नक्कीच आपण बघतोय अहिल्यानगर जिल्ह्याचा मानाचा करंडक. या स्पर्धेचा आज शेवटचा दिवस जो नक्कीच मैदानाच्या आतमध्ये सुरू झाला गेलाय. अप्रतिम दर्जेदार कामगिरी या संपूर्ण आयोजक कमिटीच्या माध्यमातून आपण बघितली. संगमनेर तालुक्यातील सर्वात मोठी क्रिकेटची स्पर्धा म्हणून या स्पर्धेची ओळख आहे. लोकनेते बाळासाहेब थोरात प्रीमियर लीग, राजवर्धन युथ फाउंडेशन संगमनेर यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं आयोजन नियोजन केलं गेलं. नक्कीच आपण बघतोय आमचे प्रशांत अभंग सर, आमचे सिद्धेश थोरात सर यांनी देखील घेतलेले खूप 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 कष्ट आणि त्याच कष्टातून, त्याच मेहनतीतून या स्पर्धेचं आयोजन नियोजन झालंय. पर्व क्रमांक 12वा स्पर्धा, 12वं पर्व या स्पर्धेचं आपण जे मैदानाच्या आतमध्ये बघतोय. धावफलकावरती धावा असणार आहेत त्या तब्बल 16 रन्स ऑन स्कोर कार्ड. 16 धावा धावफलकावरती. पहिलं षटक प्रगतीपथावरती संपलं गेलंय. लॉस ऑफ 1 विकेट. 16 धावा, 16 रन्स ज्या नक्कीच बनवल्या गेल्या. तदनंतर स्ट्राईक एंड वरती पोहोचला गेलाय सुनील खर्डे. राहू
यावेळेस नक्कीच पंचांचा निर्णय येतोय. चेंडू खराब आहे, वाईड आहे. गोलंदाजी मार्कवर आपण गोलंदाज बघतोय सुनील नवले, जे नक्कीच वैयक्तिक पहिलं आणि सांघिक दुसरं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर सज्ज झाले. पहिला चेंडू सुनील खर्डे यांच्यासाठी वाईड स्वरूपात झाला, अवांतर स्वरूपात झाला. तदनंतर धावसंख्येत 1ने वाढ झाली. संघाचं धावफलक 17 या आकड्यावरती जाऊन पोहोचलं गेले. सुनील नवले समोर सुनील खर्डे. फुल टॉस स्वरूपाचा चेंडू, क्षेत्ररक्षक करतोय चूक, होतोय चूक, चेंडू पोहोचेल सीमारेषेच्या बाहेर. सनसनीत सनसनीत चौकार येतोय. मैदानाच्या आतमध्ये ह्या चुका टाळाव्या लागणार आहे, कारण आज एक महत्वपूर्ण दिवस आहे. आज नाही तर परत 1 वर्ष नाही, त्यामुळे आज प्रामुख्याने दमदार कामगिरी करणं गरजेचं राहणार आहे. इथे देखील चूक 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 घडली आहे. झेल पकडणं अवघड असतं, मात्र असे झेल पकडावे लागतात, कारण हेच झेल सामन्याच्या अंती खूप महत्वाचे ठरतात. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. जर बघितलं तर झेल सुटला, त्यानंतर एक सिंगल पळून पूर्ण केली गेली. धावफलक एका धावने पुढे सरसावत जाऊन पोहोचणार आहे 22 या आकड्यावरती. 22 धावा धावफलकावरती. लॉस ऑफ 1 विकेट. एक धक्का एक हादरा जो नक्कीच नवनाथ आडवळे यांच्या माध्यमातून बसला गेलाय. गोलंदाज सुनील नवले. समोर जर बघितलं तर स्ट्राइक रेट वरती आतिश थोरात जे पोहोचले गेलेत. मोठा बटका खेळायचा आहे, मात्र क्षेत्ररक्षक चेंडू खाली आलाय. एक सुंदर झेल टिपलाय आणि आतिश थोरात यांना देखील मैदानाच्या आतमध्ये बाद व्हावं लागतंय. बडी मछली जाल में आतिश थोरात बॅक टू द पॅव्हेलियन. न्यू बॅटर साजिद मौलाना जे नक्कीच मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. कशा प्रकारची कामगिरी असणार आहे, कारण संघ काहीसा अडचणीत सापडला गेलाय. नवनाथ आडवळेनं दिलेली एक दमदार सुरुवात, तदनंतर मात्र कुठल्या तरी खेळाडूला आपल्या खांद्यांवरती जबाबदारी घ्यावी लागणार आहे, कारण एक महत्वपूर्ण सामना आहे. ज्या सामन्याला झाली सुरुवात, कोण पडणार आहे कोणावर भारी हे बघणं देखील तितकंच महत्वपूर्ण ठरणार आहे. गोलंदाज मार्कवर गोलंदाज सुनील नवले यांच्या माध्यमातून देखील दमदार कामगिरी साकारली जाते. गोलंदाज सुनील नवले काय दर्जेदार कामगिरी करून दाखवतायत. समोर साजिद मौलाना. खोलवर टप्प्याचा चेंडू हवेमध्ये उडवलाय आणि तदनंतर जर बघितलं तर चेंडूला पाठवलाय सीमा रेषेच्या बाहेर. येतो एक सनसनीत चौकार. चौकार आला. चौकाराच्या साह्याने धावसंख्येत बदल होईल. संघाचं धावफलक तब्बल 26 या आकड्यावरती जाऊन पोहोचलं गेलंय. यावेळेस वेगवान तेज तरार गतीचा मारा फलंदाज साजिद समजू शकत नाहीये. येतोय निर्धाव स्वरूपाचा चेंडू. अचूक टप्पा, अचूक वेग आणि तदनंतर जर बघितलं तर दरम्यान या ठिकाणी अण्णा पाटील सानप यांचंही शुभागमन होत आहे. त्यांचंही मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत असेल. चिकणी गावचे संदीपजी वरपे हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचंही मनपूर्वक स्वागत असेल. निर्धाव स्वरूपाचा चेंडू आलाय. आपण बघतोय मैदानाच्या आतमध्ये काय कामगिरी आहे. सुनील नवले यांचं कौतुक करावं लागणार आहे, कारण आपल्यातून कामगिरी, दमदार कामगिरी मैदानाच्या आतमध्ये जी साकारली जाते. धावफलक जर बघितलं तर आपण धावफलक 26 या आकड्यावरती स्थिर असणार आहे. 26 या आकड्यावरती धावफलक स्थिर बघायला मिळत आहे. तदनंतर दुसऱ्या षटकाची झाली समाप्ती. 2 षटक संपले गेलेत. धावफलकावरती 26 धावा 2 फलंदाजांच्या मोबदल्यामध्ये बघायला मिळत आहेत. 2 षटकांचा खेळ संपलेला आहे. आपण पाहत आहोत मैदानामध्ये विरा 11 वैभवी दूध संकलन केंद्र करे संघाने बनवलेले आहेत. 26 धावा आणि पहा लकी ड्रॉची कुपन अगदी थोडेच शिल्लक राहिलेले आहेत. क्रीडा रसिक तोरात घाई करा आणि भाग्यशाली विजेता बनण्याची आपणाला एक नामी संधी जी आलेली आहे. जे कोणी अजूनही कुपन घेण्याची राहिलेले असेल त्यांनी त्वरित व्यासपीठावर यायचं आहे, कुपन घ्यायचे आहे आणि भाग्यशाली
विजेता बनायचा आहे. जाऊया मैदानामध्ये. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज शुभम शेळके जो नक्की सज्ज झाला गेला. इथे पंचांकडे अपील केलं, पंचांची बॉट त्वरितच आकाशाकडे. तदनंतर तिसऱ्या पंचांची मागणी. दोनही फलंदाजांनी नक्कीच रिव्ह्यू घेतलाय. तिसऱ्या पंचांचा काय निर्णय येणार आहे हे बघणं देखील तितकंच महत्वपूर्ण ठरणार आहे. नक्कीच आपण बघितलं लेग बिफोर विकेट LBW साठी आपण रिव्ह्यू घेतलाय. आणि तदनंतर जर बघितलं तर मैदानाच्या आतमध्ये अनेक क्रिकेट रसिक उपस्थित होत आहेत. अनेक क्रिकेट रसिकांचे पावलं मैदानाच्या दिशेने वळले जात आहेत. नक्कीच गर्दी आज झाली आहे. आज गर्दी काहीशी जास्त आहे, कारण या स्पर्धेची चर्चा देखील तितकीच जास्त आहे. राजवर्धन युथ फाउंडेशन यांच्या माध्यमातून केलं गेलेलं या स्पर्धेचं आयोजन आणि नियोजन, अतिशय बहारदार आयोजन, अतिशय दमदार नियोजन या संपूर्ण स्पर्धेचं आपण गेले 7 ते 8 दिवस या मैदानावरती बघतोय. गेले बरेचसे दिवस घेतलेले कष्ट, मेहनत आणि त्याच मेहनतीचं फळ आज मैदानाच्या आतमध्ये मिळताना बघायला मिळते. पंचांचा निर्णय येतोय. फलंदाज असेल बाद. लेग बिफोर विकेटचा शिकार, LBWचा शिकार. फलंदाज होतोय बाद. धक्का क्रमांक 3 जो खूप मोठा आहे, कारण विकेट सुनील खर्डे यांची येते. न्यू बॅटर भूषण उघडे जो नक्कीच मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय सुनील खर्डे यांची जागा भरून काढण्यासाठी. काय होणार आहे, काय घडणार आहे हे बघणं देखील महत्वपूर्ण ठरणार आहे. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज शुभम, समोर भूषण. ऑफ साइडला हलक्या हातानं फटका खेळलाय. धावबादची संधी मात्र थ्रो केला नाही, कारण बॅकअप साठी क्षेत्ररक्षक नव्हता हे भेदलं. आणि तदनंतर जर बघितलं तर कामगिरी तर दमदार आहे, अप्रतिम आहे. एक धाव मैदानाच्या आतमध्ये पळून पूर्ण केली गेली. स्ट्राईक एंड वरती साजिद जे पोहोचले गेले, साजिद यांच्या माध्यमातून कशा प्रकारची कामगिरी केली जाणार हे बघणं देखील महत्वपूर्ण ठरणार आहे. कारण आपण बघतोय धावफलकावरती धावा बघायला मिळत आहे. 27 धावा, षटक क्रमांक 3 शुभम शेळके यांच्या माध्यमातून प्रगतीपथावरती सुरू आहे. शुभम टू साजिद कशा प्रकारची कामगिरी होणार आहे हे बघणं देखील महत्वपूर्ण आहे. यामुळे देखील मोठा फटका खेळायचा. चेंडूला हवेमध्ये उडवलं आणि तदनंतर पाठवून दिलं थेट सीमा रेषेच्या आर पार. येतोय दमदार सिक्सर. षटकाराने धावसंख्येत बदल होईल. संघाचा धावफलक जाऊन पोहोचणार आहे ते डबल 33 वरती. डबल 33 धावा धावफलकावरती. 33 रन्स ऑन स्कोर कार्ड. यावेळेचा चेंडू खराब. अवांतर पंचांच्या हात जमिनीला समांतर अतिरिक्त स्वरूपात पडणारा आहे. 1 ने वाढ, 1 ने भर जी नक्कीच अतिरिक्त स्वरूपात पडली आहे. संघाचं धावफलक जर बघितलं तर तब्बल 34 आकड्यावरती जाऊन पोहोचलं गेलं. 34 धावफलकावरती. यावेळेस देखील मोठा फटका खेळलाय. गगनाला गवस निघालणारा गगनचुंबी षटकार जो नक्कीच मैदानाच्या आतमध्ये येताना बघायला मिळालाय. बहारदार सिक्सर. नक्कीच आपण बघतो मैदानाच्या आतमध्ये बहारदार फटकेबाजी सुरू आहे. साजिद मौलाना यांच्या बॅटमधनं कुरन गावाला बिलॉंग करणारा हा खेळाडू आहे. द मॅन फ्रॉम कुरन मैदानाच्या आतमध्ये काय धमाकेदार फटकेबाजी करतोय. आयकॉन शुभम शेळके वरती चढवलंय आक्रमण. आयकॉन शुभम शेळके वरती चढवलाय हल्ला.
यावेळेस देखील ऑफ साईडच्या दिशेनं तिथं क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतोय, कलेक्शन करतोय तोपर्यंत एक वेगवान तेज तरार सिंगल मैदानाच्या आतमध्ये पळून पूर्ण केली गेली आहे. कशा प्रकारची कामगिरी असणार आहे हे बघणं देखील महत्वपूर्ण ठरेल. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज आयकॉन आहे शुभम शेळके, त्याच्यावरतीच एक मोठं आक्रमण चढवलं गेलंय कारण साजिद मौलाना यांची बॅट तळपली आणि तदनंतर जर बघितलं तर संघाचं धावफलक 41 या आकड्यावरती आहे. यावेळेस देखील मोठा फटका खेळायचा आहे. क्षेत्ररक्षक चेंडू खाली आलाय, झेल टिपलाय, फलंदाज होईल बाद. धक्का क्रमांक 4 जो नक्की संघासाठी बसला गेलाय. तदनंतर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय बारामती मोरगावचा एक सुपरस्टार, एक कोहिनूर हिरा, त्याचं नाव आहे अक्षय टावरे. ज्या अक्षय टावरेची चर्चा संपूर्ण महाराष्ट्रभर सध्याच्या स्थितीला बघायला मिळते. षटकाची झाली समाप्ती, 3 षटक संपले गेले. धावफलक जर बघितलं तर धावफलकावरती 41 धावा आहे. 4 फलंदाजांच्या मोबदल्यामध्ये 41 धावा धावफलकावरती. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज शिवा मासरेकर तब्बल 5 कुपन या ठिकाणी घेत आहे. पहा अंबादाजी अडपसर, आपण घेतलेत का नाही कुपन? लवकर घ्या लगेच. पहा आमच्या आप्पानी वायरमन आर्थव अभंगनी सुद्धा कुपन घेतलेले आहे. कृष्णा डीजे आपण गेले गोटू 5 कुपन. पहा लकी ड्रॉ, भाग्यशाली विजेता बनण्याची आपल्याकडे संधी असणार आहे आणि थोडा करा, लवकर करा, कारण थोडेच कुपन शिल्लक आहे तिथे. कारण अभी नहीं तो कभी नहीं मिलता, ये बार बार मौका नहीं मिलता. कारण संधी येते, संधीचं सोनं करावं लागतं आणि कुपनची संधी आहे, सुवर्ण संधी आहे. फक्त 20 रुपयामध्ये आपण LED टीव्ही जिंकू शकता, कूलर जिंकू शकता, सायकल जिंकू शकता, इलेक्ट्रिकल गिझर, सीलिंग फॅन, कुकर, बजगाई शेट्टी, इस्त्री, मिक्सर, एरो फिल्टर, स्मार्ट वॉच. मॅचला सुरुवात होती आहे. सुनील नवले ओव्हर क्रमांक 4 गोलंदाजीच्या ट्रॅकवर. पहा चेंडू मात्र खेळलेला आहे मिडॉनमध्ये. लॉंग ऑन मध्ये आपण पाहत आहोत क्षेत्ररक्षक आले चेंडूवर. या दरम्यान एक सिंगल मात्र पाहायला मिळणार आहे. नवनाथ पानसरे खुश झालेले असणार आहेत, ते मात्र परास्त झाले, परंतु त्यांचे चिरंजीव शिवांश नवनाथ पानसरे हे आपल्याला पाहायला मिळतं. आमचे निलेश भाऊ अभंग, निलेश भाऊ पर्वत हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांचंही मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत असणार आहे. तर बघूया अक्षय तावरे आयकॉन खेळाडू आपण मैदानामध्ये बघणार आहोत. मॅचला सुरुवात झालेली आहे. 4थ्या षटकाला आपण पाहत आहोत. हा चेंडू मात्र खेळलेला आहे. अपील केलं गेलेलं आहे मैदानामध्ये, कारण क्रिकेटचा नियम, आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचा नियम क्रमांक 31 अपील केल्याशिवाय फलंदाज बाद होऊ शकणार नाहीये, दिला जाऊ शकणार नाहीये. आणि परत एकदा कॉमेंट्री बॉक्सकडे आपण जाणार आहोत, आमचे अजितजी देशमुख यांच्याकडे. मैदानाच्या आतमध्ये आपण बघतो धावा जर बघितल्या तर तब्बल 42 धावांवरती धावफलक आहे. 43 आकड्यावरती धावफलक आहे. त्यानंतर जमिनीला समांतर असा फटका अक्षय टावरे यांच्या बॅटमधनं तिथं एक सिंगल पळून पूर्ण केली गेली आहे. धावफलक एका धावने पुढे सरसावलं तर जाईल. धावफलकावरती 44 धावा लगवल्या गेल्या. डबल 4 44 44 धावा धावफलकावरती. तदनंतर स्ट्राईक एंड वरती साजिद मौलाना ज्यांच्या बॅटमधनं आपण धमाकेदार फटकेबाजी अद्याप या सामन्यात बघितली आहे. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सुनील नवले ज्याच्या नावाची चर्चा आहे. यावरती समोरच्या बाजूला फटका खेळला. क्षेत्ररक्षक चेंडू खाली पोहोचतोय, टिपतोय, झेल संपतोय. साजिद मौलाना यांचा खेळ. धक्का बसलाय, हादरा बसलाय.
आहेत मात्र तितक्याच झपाट्यानं विकेट देखील पडताना बघायला मिळत आहेत. धावफलक जर बघितलं तर धावफलक आता असणार आहे ते तब्बल 44 वरती. लॉस ऑफ 5 विकेट्स, 5 धक्के, 5 हादरे बसले गेलेत. आमचे परममित्र प्रेम तपोले सुद्धा तब्बल 5 कुपन या ठिकाणी घेत आहे बघा. परत एकदा जाऊया कॉमेंट्री बॉक्सकडे. न्यू बॅटर नितीन काका हसे जे मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. निलेश परबत यांच्या माध्यमातून प्रत्येक षटकारासाठी 101 रुपयांचं पारितोषिक जे असणार आहे. नितीन काका हसे यांच्या प्रत्येक षटकारासाठी 101 रुपयांचं पारितोषिक. पहिल्या चेंडूवरती सिंगल घेतले, दुसऱ्या धावेसाठी नकार कळवला गेला कारण स्ट्राईक वरती पोहोचलाय बारामती मोरगावचा एक सुपरस्टार अर्थातच अक्षय टावरे. कशा प्रकारची कामगिरी केली जाणार आहे. धावफलक जर बघितलं तर 45 धावा धावफलकावरती आहे. षटक क्रमांक 4 जे प्रगती पथावरती सुरू आहे. उर्वरित चेंडूंवरती मोठी फटकेबाजी अक्षय टावरेला करावी लागणार आहे कारण त्यांच्याकडे ती क्षमता आहे, त्यांच्याकडे ती ताकद आहे आणि अनेक मोठमोठ्या स्पर्धा अगदी महाराष्ट्रभर, फक्त महाराष्ट्रभरच नव्हे तर महाराष्ट्राच्या बाहेर देखील अक्षय टावरेच्या नावाची चर्चा आहे. आज आपल्या संगमनेर तालुक्यामध्ये अक्षयला काहीतरी कामगिरी, काहीतरी जादूगिरी करून दाखवावी लागणार आहे कारण संघ अडचणीत सापडलाय. संघासाठी इथं विघ्नहर्ता ठरायचंय, संघाला अडचणीतून बाहेर काढायचंय. तिथं क्षेत्ररक्षण देखील सुरू एक दमदार बहारदार झालंय. क्षेत्ररक्षकाचं देखील पुरेपूर कौतुक आहे. षटक संपलं गेलंय बाउंड्री लाईन वरती. काय क्षेत्ररक्षण आपण बघितलंय. धावफलक जर बघितलं तर समाप्ती झाली आहे 4 षटकांची. तब्बल 46 धावा बनवल्या गेल्यात. 46 4 षटक संपलेत. 5 धक्के, 5 हादरे, 5 फलंदाज जे पॅव्हलियन मध्ये परतले गेलेत. आणि तदनंतर जर बघितलं तर सुनील नवले यांनी या षटकात खर्च केला त्या मात्र 5 धावा आणि 1 विकेट जी मिळवली आहे. सुनील नवले यांचं कौतुक आहे कारण बऱ्याचदा आपण सुनील नवले यांना बघितलंय वेगाच्या घोड्यावर स्वार होत असताना नियंत्रित गोलंदाजी सुनील यांच्या माध्यमातून केली जाते. स्क्रीनवरती आपण बघतोय आमचे सिद्धेश भाऊ थोरात ज्यांना दाखवलं जातंय, ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं आयोजन नियोजन जे केलं जातं, त्यांच्या समवेत आमचे प्रशांत दादा अभंग यांचा देखील मोलाचा वाटा या स्पर्धेच्या माध्यमातून लाभलाय. यावेळेचा चेंडू सुरेख अप्रतिम दर्जेदार अक्षय टावरेला शांत ठेवण्यात यश होतंय. अक्षय टावरे जो नक्की जाग्यावरती स्तब्ध झाला आणि तदनंतर जर बघितलं तर गोलंदाजाचं नाव आहे अमोल मुकेकर. कशा प्रकारची कामगिरी करणार आहे हे देखील बघणं महत्वपूर्ण ठरणार आहे. समोर अक्षय टावरेला पहिल्या चेंडूवरती जाग्यावरती उभं केलं, स्तब्ध केलं. तदनंतर मात्र यावेळेस कशा प्रकारची कामगिरी केली जाईल. अक्षयचा स्टॅन्स जर बघितला तर जास्त यष्ट्यांजवळ जाऊन अक्षयचा खेळण्याचा प्रयत्न आहे. तदनंतर यावेळेचा चेंडू देखील सुरेख अप्रतिम दर्जेदार लागोपाठचे 2 चेंडू. फलंदाज अक्षय जागेवरती उभा राहिलाय. सन्माननीय निलेश परबत सर यांच्या माध्यमातून अक्षय टावरेच्या प्रत्येक 6 साठी 101 रुपयांचं पारितोषिक असणार आहे. 2 चेंडू तर निर्धाव आलेत. तदनंतर गोलंदाज अमोल जो पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गावर होतोय सज्ज. 150 रुपयाचा चेंडू बघा अक्षय टावरेसाठी पारितोषिक आहे. इथं षटकार लगवावा लागणार आहे कारण संघ देखील अडचणीत आहे. षटकार चौकारांचा पाऊस, धावांचा पाऊस पाडणं गरजेचं राहील कारण 46 धावा अद्याप धावफलकावरती आहे. 4.2 षटकांचा खेळ झालाय. खोलवर टप्प्याचा चेंडू त्यावरती लॉफ्टेड ड्राईव्ह येतोय. एक बहारदार सिक्सर. अक्षय टावरेचा हा क्लास. आपण नक्कीच बघतोय षटकार आला. षटकाराच्या साह्याने संघाचं अर्धशतक 50 पूर्ण होताना बघायला मिळाली. धावफलक जाऊन पोहोचलोय ते तब्बल 52 आकड्यावरती. लोकनेते बाळासाहेब थोरात साहेब प्रीमियर लीग संगमनेर 2026 थरार मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. आज रंगला जाणार आहे ग्रँड फिनाले. अनेक क्रिकेट रसिक मैदानावरती उपस्थित होत आहेत. उपस्थित सर्वच क्रिकेट रसिकांचं राजवर्धन युथ फाउंडेशन यांच्या माध्यमातून सहर्ष स्वागत.
यावेळेस नव स्वरूपाचा चेंडू पंचांचा निर्णय तर येतोय त्यावरती 2 धावा पळून पूर्ण केल्या जात आहेत. नव चेंडू त्यावरती 2 धावा पळून पूर्ण धावसंख्येत 3 ने वाढ होईल व पुढचा चेंडू फ्रेटचा असेल. बिमर स्वरूपाचा चेंडू आपण मैदानाच्या आतमध्ये बघितलाय. अबो द वेस्ट हाईट अशा काहीसा प्रकारचा आपण चेंडू मैदानाच्या आतमध्ये बघितला. धावफलक जर बघितला तर नक्कीच पुढे सरसावताना बघायला मिळतंय. अक्षय टावरे फ्रेटचा सामना करतोय. खराब वाईड स्वेअर अवंतर पंचांचे हात जमिनीला समांतर. धावफलक एका धावने पुढे सरसावला जाणार आहे. धावफलक जर बघितलं तर धावफलकावरती धावा असतील त्या तब्बल 56 धावा धावफलकावरती. कशा प्रकारची कामगिरी केली जाणार हे बघणं देखील महत्वपूर्ण ठरणार आहे. यावेळेस देखील लोअर फुलटा स्वरूपाचा चेंडू त्याला दिशा देण्याचं काम तिथं क्षेत्ररक्षक करतोय. चूक क्षेत्ररक्षकाचे प्रयत्न पडतायत कमी. मिळते 4 धावांची हमी. आलाय चौकार. प्रेम तपोले आमचे परमित्र, त्यानंतर आपण या ठिकाणी पाहत आहोत रवी ढमाले आणि आमचा निलेजी परब सर. अनेक मित्रपरिवार हा या ठिकाणी कुपन घेण्यासाठी येत आहे. तोरा करा, थोडेच कुपन शिल्लक राहिलेले आहेत. भाग्यशाली विजेता बनण्याची आपल्या सर्वांना या कुपनच्या माध्यमातून एक संधी प्राप्त झालेली आहे. जाऊया कॉमेंट्री बॉक्सकडे. धावफलक जर बघितलं तर धावफलकावरती 60 धाव आहे. गोलंदाज अमोल यांचं षटक क्रमांक 5 जे अद्यापही प्रगतीपथावरती सुरू आहे. समोर अक्षय टावरे यांच्या माध्यमातून कशा प्रकारची कामगिरी केली जाणार आजच्या दिवसातील सामना क्रमांक 2 जो मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. या स्पर्धेचं दमदार बहारदार आयोजन आणि नियोजन राजवर्धन युथ फाउंडेशन. अजित तुम्हाला थांबवतो. या ठिकाणी एक पारितोषिक आलेलं आहे. अक्षय तावरेसाठी खास पारितोषिक आलेले आहेत आमचे आरजी क्लबचे सन्माननीय तुषार भाऊ गोडगे पाटील. अक्षय तावरेने जर इथे 50 धावा पूर्ण केल्या तर अक्षय तावरेसाठी तब्बल 5001 रुपयाचं पारितोषिक सन्माननीय तुषार भाऊ गोडगे पाटील यांच्या माध्यमातून असणार आहे. तर जाऊया परत एकदा कॉमेंट्री बॉक्सकडे. नक्कीच आपण बघतोय राजवर्धन युथ फाउंडेशन यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं आयोजन आणि नियोजन गेले 12 वर्ष सातत्यानं केलं जात आहे. स्पर्धेच्या माध्यमातून प्रयत्न एवढाच आहे की तालुक्यातील खेळाडूंना संधी मिळावी, चान्स मिळावी. तालुक्यातील खेळाडूंसाठी मोठा मंच जो नक्कीच राजवर्धन युथ फाउंडेशन यांच्या माध्यमातून उपलब्ध केला जातोय. त्याचबरोबर अक्षय टावरेसाठी निलेश परबत यांच्या माध्यमातून जे पारितोषिक आहे ते नक्कीच समालोचन कक्षात जमा होत आहे. प्रत्येक षटकारासाठी निलेश परबत सर यांच्या माध्यमातून 101 रुपयांचं पारितोषिक. षटकार लगावला की लगेच इथं बक्षीस आमच्याकडे जमा होत आहे. यावेळेस बघा ऑफ साइडला क्षेत्ररक्षक चेंडूवरती आलाय. सुंदर कलेक्शन आहे, अप्रतिम कलेक्शन आहे. सिंगल मैदानाच्या आतमध्ये पळवून पूर्ण केली जाते. एक धाव महत्वाची. एका धावेसाठी संघर्ष सुरू आहे. कारण एका धावेने सामना जिंकला जातो, एका धावेने सामन्यात पराभूत व्हावं लागतं. त्यामुळे एक धाव महत्वाची. स्ट्राईक एंड वरती नितीन काका पोहोचले गेलेत. नितीन काका यांच्या षटकारासाठी देखील निलेश परबत यांच्या माध्यमातून 101 रुपयांचं पारितोषिक असणार आहे. सुरेख चेंडू आहे, अप्रतिम चेंडू आहे, दर्जेदार चेंडू, निर्धाव स्वरूपाचा चेंडू आलाय. या षटकातील शेवटचा चेंडू जो आला निर्धाव. धावफलक जर बघितलं तर 61 वरती आहे. 5 षटकांचा खेळ झाला. 61 धावा बनवल्या गेल्यात. 5 फलंदाज जे पॅव्हिलियन मध्ये परतले गेलेत. उर्वरित 6 चेंडू, उर्वरित 1 षटक. किती धावा बनवल्या जातील, किती धावा जमवल्या जातील हे बघणं देखील महत्वपूर्ण ठरणार आहे. मैदानाच्या आतमध्ये जर बघितलं तर दोनही ताकदवान संघ आहे, दोनही तुल्यबळ संघ आहे जे एकमेकांच्या विरोधात खेळत आहेत. वैभवजी उकेडे डबेवाले यांच्याकडे एक पारितोषिक आलेलं आहे. सलग 3 षटकारासाठी 1001 रुपयाचं पारितोषिक. या षटकामध्ये जर कोणी लगातार 3 षटकार मारले तर वैभवजी उकेडे डबेवाले यांच्याकडनं तब्बल 1001 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज आसिफ इनामदार यांच्या हातामध्ये चेंडू दिला गेलाय. कशा प्रकारची कामगिरी केली जाणार आसिफ यांच्या माध्यमातून.
समोर जर बघितलं तर स्ट्राईक एंड वरती अक्षय टावरे बारामतीचा सुपरस्टार कशा प्रकारची कामगिरी करून दाखवणार आहे. कारण नजर जी प्रत्येक क्रिकेट रसिकाची अक्षय वरती, अक्षयला आज मैदान गाजवावं लागणार आहे, आज आपल्यातून कामगिरी करावी लागणार आहे. अद्याप अक्षयनं 14 धावा तर बनवल्यात 8 चेंडूंचा सामना करत असताना. उर्वरित 6 चेंडूंचा खेळ बाकी राहिलाय. किती धावा बनवल्या जातील, किती धावा जमवल्या जातील हे बघणं देखील महत्वपूर्ण ठरणार आहे. यावेळेस काहीसा अखूट टप्प्याचा चेंडू होता, त्यावरती सुंदर स्ट्रोक, एक सुंदर पुलचा फटका आपण बघितलाय, तिथं सिंगल पळून पूर्ण केली गेली आहे. दुसऱ्या धावेसाठी पलायन प्रयत्न, दुसऱ्या धावेसाठी फलंदाज नितीन काका हासे जे धावबाद होताना बघायला मिळाले. धक्का बसलाय 6वा. नितीन काका बाद झाले, मात्र अक्षय टावरेचं स्ट्राईक एंड वरती येणं गरजेचं होतं आणि तेच नितीन काका यांनी ओळखलं आणि आपली विकेट गमवायला ते तयार झाले. अक्षय टावरे मोठा खेळाडू आहे या स्पर्धेमध्ये, ज्याच्या माध्यमातून दमदार कामगिरी केली जाते. चला चेंडू आतमध्ये पुरवायचा विनंती असणार आहे. आपण बघतोय षटक क्रमांक 6 असिफ इनामदार यांच्या माध्यमातून पहिल्या चेंडूवरती 1 धाव आणि रनआउटची आलेली विकेट, धाव फलक 62 वरती. न्यू बॅटर यशोदीप धुमाळ जे नक्कीच मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. यशोदीप यांच्या माध्यमातून कामगिरी कशा प्रकारची असेल, मात्र संघाचा मानस आहे जास्तीत जास्त चेंडू अक्षय टावरे यांनी खेळायचेत आणि त्यावरती मोठमोठे फटके लगवायचेत. आज अक्षय वरती नजर आहे, आज अक्षयकडे ती क्षमता देखील आहे, अक्षयकडे ती ताकद देखील आहे, मात्र त्या ताकदीचा उपयोग कशा प्रकारे केला जाणार हे बघणं देखील महत्वपूर्ण ठरणार आहे. समोर गोलंदाज असिफ इनामदार. अक्षय टावरे खेळतोय, एक मोठा फटका येतोय, दमदार सिक्सर, बहारदार सिक्सर. जाऊन पोहोचला गेलाय 68 धावा. गोलंदाज असिफ टू अक्षय. रिव्हर्स अटेम्प्ट केलंय, क्षेत्ररक्षक तिथं तैनात आहे, धाव घेण्यासाठी नकार कळवलाय. थांब बघ नंतर पळ अन्यथा घात होईल आणि जास्तीत जास्त स्ट्राईक आपल्याकडे ठेवायचे असा मानस अक्षय टावरे यांच्या माध्यमातून. धावफलक जर बघितलं तर 68 वरती अद्यापही 3 चेंडूंचा खेळ बाकी राहिलाय. उर्वरित 3 चेंडू असिफ इनामदार यांच्या माध्यमातून कशा प्रकारे हाताळले जाणार हे बघणं देखील महत्वपूर्ण ठरणार आहे. यावरती आखूट टप्प्याचा चेंडू आहे, त्यावरती पुल ब्युटिफुल सक्सेसफुल येतोय षटकार. धावफलक जाऊन पोहोचलं जाईल 74 या आकड्यावरती. 74 धावा धावफलकावरती कशा प्रकारची कामगिरी असेल हे बघणं देखील महत्वपूर्ण ठरणार आहे. अक्षय टावरे काय अफलातून बटकेबाजी अद्याप तर केली आहे. धावफलक जर बघितलं तर 74 वरती अक्षयनं देखील तब्बल 27 धावा बनवल्यात. यावेळेस खोलवर टप्प्याचा चेंडू, हेलिकॉप्टर शॉट खेळण्याचा प्रयत्न आहे, तिथे एक सिंगल पळून पूर्ण केली गेली. दुसऱ्या धावेसाठी फलंदाज अक्षय टावरे जो नक्कीच धावबाद होताना बघायला मिळणार आहे. विकेट आली आहे, विकेट गमावली, विकेट मोठी अक्षय टावरेची विकेट आहे. आतमध्ये होतोय दाखल. धावफलक जर बघितलं तर 74 वरती अद्यापही एका चेंडूचा खेळ राहिलाय बाकी. उर्वरित 1 चेंडू आणि किती धावा जमवल्या जातील, किती धावा बनवल्या जातील. न्यू बॅटर कैलास उगले जे मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. धावफलक 74 वरती 1 चेंडू असिफ इनामदार. गोलंदाजी मार्गावर होत आहेत सज्ज. यावेळी सुंदर चेंडू, अप्रतिम चेंडू आहे, त्यावरती एक सिंगल पळून पूर्ण केली जाते. सिंगल येईल आणि तदनंतर जर बघितलं तर
इनिंगची होईल समाप्ती. प्रथमतः फलंदाजी करत असताना धावा बनवल्यात त्या 76 धाबा. 77 धाबांचं आव्हान ठेवलं गेलंय ते नक्कीच आपण बघतोय. नवनाथ आडवळेची बहारदार फटकेबाजी. तदनंतर जर बघितलं तर कुठला फलंदाज जास्त वेळ क्रीज मध्ये टिकू शकला नाही. बऱ्याचशा वेळानंतर अक्षय टावरे फलंदाजीला आले, काहीशी लेट आले, मात्र त्यांच्या माध्यमातून देखील बहारदार फटकेबाजी आपणास बघायला मिळाली. लोकनेते बाळासाहेब थोरात चषक नक्कीच आपण मैदानाच्या आतमध्ये बघतोय. साहेबांचा वाढदिवस, साहेबांच्या वाढदिवसानिमित्त या स्पर्धेचं आयोजन नियोजन सातत्यानं केलं जातं. दरम्यान आपण या ठिकाणी पाहत आहोत 77 धावांचं लक्ष्य युनिक प्रॉपर्टीज संगमनेर या संघासमोर असणार आहे विजयासाठी. कारण जो संघ या ठिकाणी परास्त होणार आहे त्या संघाच्या नावावर आपण जर पाहिलं तर राऊत मामा यांचं पारितोषिक 41,141 रुपये जाणार आहेत. आणि त्याचबरोबर इलेक्ट्रिक स्कूटी नगरसेवक डॉक्टर आझिम शेख. हे पहा स्टेजवर फक्त मान्यवरांसाठी जागा असणार आहे. माझ्याकडे सिद्धार्थ थोरात सूचना करतायत आणि विनंती असणार आहे की व्यासपीठावर फक्त मान्यवरांसाठी जागा असणार आहे. या दरम्यान खास चिकणीवर आमचे परममित्र राहुलजी मुटकुळे हे सुद्धा उपस्थित झालेले आहेत. त्यांचंही मनपूर्वक स्वागत असणार आहे. आणि बघूया आपण परत एकदा प्रेक्षक राजाच्या इकडे जाणार आहोत. प्रेक्षक राजाला विनंती असणार आहे पहा 10 बक्षीस तब्बल लकी ड्रॉच्या माध्यमातून आपल्याला जे पाहायला मिळत आहेत. आणि आपल्याला इस्त्री ज्यांच्या माध्यमातून मिळालेली आहे शरदजी पावबाके, स्मार्ट वॉच सुशीलजी पारासूर, मिक्सरसाठी सागरजी वरपे, सिलिंग फॅन सत्यजीतजी थोरात, कुकर राजू खरात, ॲरो फिल्टर महेशजी पेंडबाजे, इलेक्ट्रिक गिजर योगेश निवृत्ती मेहर, कूलर आदेश वामन, सायकल स्पोर्ट्स सायकल प्रशांतजी अनाप आणि तब्बल LED TV तब्बल 32 इंचा जानता राजा प्रतिष्ठानचे अध्यक्ष अमोलभाऊ कवडे आणि केतनजी मंडलिक. बघा ज्या प्रेक्षक वर्गाला अजून कुपन थोडे शिल्लक राहिलेले आहेत आणि ज्यांना कोणाला कुपन घ्यायचे आहेत भाग्यशाली विजेता बनण्याची आपल्याला संधी आहे. कारण आपण कुपन सुद्धा फायनल झाल्यानंतर या ठिकाणी काढणार आहोत आणि विजेता कोण होणार आहे हे आपल्याला पाहायला मिळणार आहे. फायनलचा विजेता कोण आणि या कुपनमध्ये लकी ड्रॉमध्ये कोण भाग्यशाली विजेता बनणार आहे. गर्दी होत आहे कुपनसाठी, थोडे कुपन शिल्लक आहेत. त्वरा करा, लवकर या. पंच मैदानामध्ये पंकज पाटील आणि किरणजी भिडलान हे आपल्याला पाहायला मिळणार आहे इन ॲक्शन आणि पोझिशन मध्ये जाणार आहेत. 77 धावा या ठिकाणी कशा बनतात किंवा नाही आहे हे मात्र आपल्या DJ कृष्णाच्या आवाजामधून आपल्याला ऐकायला मिळणार आहेत अजितजी देशमुख यांच्या वाणीमधून. आमचे मार्गदर्शक सन्माननीय शाहरुखजी पठाण सर, त्याचबरोबर गुरुवारांचेही गुरुवर्य अर्थातच संदीपजी भालके सर, अशा मोठमोठ्या समालोचकांसोबत समालोचन करण्याची संधी मिळाली हीच या स्पर्धेची खासियत आहे. नक्कीच एखादा लहानसा खेळाडू असो, एखादा छोटासा खेळाडू असो, त्या खेळाडूला एखाद्या मोठ्या खेळाडू सोबत, एखाद्या आयकॉन खेळाडू सोबत ड्रेसिंग रूम शेअर करण्याची संधी मिळते हीच या स्पर्धेची खासियत आहे. राजवर्धन यूथ फाउंडेशन यांच्या माध्यमातून सातत्यानं 12 वर्ष या स्पर्धेचं आयोजन आणि नियोजन केलं गेलं. स्पर्धेच्या माध्यमातून मानस एवढाच एक प्रयत्न एवढाच आहे की तालुक्यातील खेळाडूंना संधी मिळावी, तालुक्यातील खेळाडूंना मोठमोठ्या खेळाडूंसोबत ड्रेसिंग रूम शेअर करण्याची संधी मिळावी, हाच या स्पर्धेच्या माध्यमातून प्रयत्न राहिलाय. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. प्रथमतः फलंदाजी करत असताना 76 धावा बनवल्या गेल्या, 77 धावांचं आव्हान ठेवलं गेलंय. फलंदाजीसाठी जोडी दाखल झाली आहे. शुभम आणि अशोक ही जोडी मैदानाच्या आतमध्ये सलामीसाठी दाखल झाली आहे. आयकॉन शुभम शेळके तर दुसऱ्या बाजूला अशोक कशा प्रकारची कामगिरी करून दाखवणार आहे. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज पहिला षटक घेऊन अक्षय टावरे जे निश्चित सज्ज होत आहेत. पहिला चेंडू
खोलवर टप्प्याचा सुंदर अप्रतिम दर्जेदार आणि त्यानंतर जर बघितलं तर निर्धाव स्वरूपाचा चेंडू येतोय. कुठल्याही प्रकारची धाव नाहीये, कुठल्याही प्रकारचा धोका नाहीये. निर्धाव स्वरूपाच्या चेंडूनं इनिंगला झाली सुरुवात. 77 धावांचं पाठलाग, 77 धावांचं आव्हान कशा प्रकारे चेस केलं जाणार हे बघणं देखील महत्वपूर्ण ठरणार आहे. अक्षय टू शुभम, पुढचा बॉल. यावेळी देखील खोलवर टप्प्याचा चेंडू अक्षयच्या माध्यमातून दमदार कामगिरी केली जाते. शुभमला जागेवरती उभं करून ठेवलं जात आहे. आपल्या बोटांच्या जादूवरती खेळवलं जात आहे, नाचवलं जात आहे. षटक क्रमांक पहिलं प्रगतीपथावरती जारी. कोण पडणार कोणावर भारी? अक्षय टावरे समोर शुभम शेळके. यावेळी देखील खोलवर टप्प्याचा चेंडू आहे. यावेळेस देखील निर्धाव स्वरूपाचा चेंडू आलाय. लागोपाठचे 3 चेंडू अगदी जाग्यावरती उभं करून ठेवलंय. निर्धाव स्वरूपाचे चेंडू येत आहेत. यष्ट्यांच्या पाठीमागे जर बघितलं तर सुनील खर्डे तैनात आहे. दिग्गज खेळाडूंचा भरणा दोनही संघांमध्ये. नक्कीच आपण बघतोय tenniscricket.in यांच्या माध्यमातून ही स्पर्धा युट्यूब वरती लाईव्ह दाखवली जाते. या स्पर्धेचं युट्यूब वरती लाईव्ह प्रक्षेपण केलं जात आहे. दमदार कामगिरी त्यांची देखील आहे. यावेळी देखील सुरेख चेंडू आहे, अप्रतिम चेंडू आहे. मात्र इथं एक धाव घेण्याचा प्रयत्न झालाय. बऱ्याचसा कालावधी लागला आणि त्यानंतर एक सिंगल मिळाली. सिंगलच्या साह्यानं श्री गणेश झालाय. संघाचं खातं ओपन होतंय. एक धाव धावफलकावरती लगावली जाते. काय होणार, काय घडणार, कोण या स्पर्धेत नक्कीच चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक पटकावणार आहे हे बघणं देखील महत्वपूर्ण ठरणार आहे. सुंदर चेंडू आहे, अप्रतिम चेंडू आहे. अक्षय टावरेचा गाजाबाजा. अक्षय टावरेचं इथं कौतुक असणार आहे. अचूक टप्प्यावरती, अचूक लेंथ वरती, अचूक वेगाने चेंडू टाकला जातोय आणि त्यानंतर जर बघितलं तर धावफलक आहे मात्र एका धावेवरती स्थिर. फुलटॉस स्वरूपाचा चेंडू. यावेळेस काहीसा खराब चेंडू आहे, त्यावरती त्याची दशा देखील तितकेच खराब केले. येतोय चौकार. ज्या लहान मुलांनी चेंडू आणून दिलेले आहेत त्या लहान मुलांना विनंती असेल आपण व्यासपीठावर यायचं आहे. आपल्याला टी शर्ट या ठिकाणी दिला जाणार आहे. जे लहान मुलं ज्यांनी चेंडू आणून दिलेले आहेत मैदानामध्ये त्यांना विनंती असेल आपण स्टेजवर यायचं आहे. आपल्याला स्टेजवरच टी शर्ट या ठिकाणी दिला जाणार आहे. गोलंदाजी मार्गावर नवनाथ हडवळे असणार आहे. शुभम शेळके आपण मैदानामध्ये बघणार आहोत. दुसऱ्या षटकाची सुरुवात आणि पहिला बॉल. सुरेख फटका पहा, जाईल लॉंग लेग दिशेमध्ये, सीमा रेषा पार. येणार आहे चौकार. तर कॉमेंट्री बॉक्स कडे जाऊया, अजित देशमुख यांच्याकडे. धावफलक जर बघितलं तर धावफलक या चौकाराच्या साह्याने जाऊन पोहोचलं जाईल 9 या आकड्यावरती. पहिलं षटक अक्षय टावरेनं काय दर्जेदार रित्या हाताळलंय. त्यानंतर दुसरं षटक हाताळण्यासाठी नवनाथ. खोलवर टप्प्याचा चेंडू. काय दर्जेदार स्ट्रोक आहे, काय दमदार स्ट्रोक आहे, काय बहारदार स्ट्रोक आहे. येतोय एक बहारदार सिक्सर, षटकार. संघाचं धावफलक तब्बल जाऊन पोहोचणार आहे 15 याकडे वरती. 15 धावा धावफलकावरती. 15 रन्स ऑन स्कोर कार्ड. यावेळेस बघा खराब चेंडू आहे, खराब चेंडू आहे, अवंतर चेंडू आहे. धावफलक एका धावेने पुढे सरसवलं जाईल. धावसंख्येत बदल होतोय. संघाचं धावफलक 16 या आकड्यावरती जाऊन पोहोचतोय. 16 रन्स 16 धावा धावफलकावरती. यावेळेस खोलवर टप्प्याचा चेंडू. समोरच्या बाजूला फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक चेंडू वरती येतोय, कलेक्शन करतोय. सुंदर कलेक्शन आहे, अप्रतिम पैकी आहे. तोपर्यंत सिंगल जी पळून पूर्ण केली गेली. एक धाव महत्वाचे. एका धावेसाठी संघर्ष सुरू आहे. धावफलक 17 वरती जाऊन पोहोचलाय. 17 धावा धावफलकावरती. यावेळेस नक्की सुंदर चेंडू आहे, अप्रतिम चेंडू आहे, दर्जेदार चेंडू आहे. चेंडू आलाय निर्धाव. धावफलक असेल 17 वरती स्थिर. स्ट्राईक एंड वरती अशोक एडीजे नक्कीच पोहोचले गेलेत. अशोक यांच्या माध्यमातून कशा प्रकारची कामगिरी असणार आहे हे बघणं देखील महत्वपूर्ण आहे.
यावेळी देखील सुंदर स्ट्रोक, मात्र चेंडू देखील तितकाच दमदार टाकला गेला. हा चेंडू देखील येतोय निर्धाव. लागोपाठचे 2 चेंडू निर्धाव येत आहेत. पहिले काही चेंडूंवरती मोठे फटके, तदनंतर मात्र नवनाथ हडवळेनं केलाय कमबॅक. नवनाथ हडवळे याच तालुक्यातील एक मोठा खेळाडू आहे, एक दमदार खेळाडू म्हणून या खेळाडूची देखील ओळख आहे. नवनाथ हडवळे हे नाव या ग्राउंडवरती कित्येकदा चर्चेत असताना आपल्याला बघायला मिळालंय. आज आपल्या संघासाठी यावेळी देखील क्षेत्ररक्षक चेंडूवरती आलाय, कलेक्शन केलंय, दर्जेदार कलेक्शन आहे. धाव घेण्यासाठी नकार कळवला आणि तदनंतर जर बघितलं तर बॅक टू बॅक 3 लागोपाठचे 3 चेंडू मैदानाच्या आतमध्ये आलेत निर्धाव. धावफलक असेल 17 वरती स्थिर. 2 षटकांची झाली समाप्ती. बिनबाद 17 धावा बनवल्यात. दोन षटकांची समाप्ती झाली. 17 धावा बनवल्या गेल्यात. कशा प्रकारची कामगिरी केली जाणार, कारण आपण जर बघितलं तर संघ 77 धावांचा पाठलाग करतोय. त्यामध्ये पहिलं षटक अक्षय टावरेनं काय दमदाररित्या हाताळलं. त्यानंतर दुसरं षटक हाताळण्यासाठी पुन्हा एकदा अक्षय टावरे यांच्या हातामध्ये चेंडू दिला जातोय. समोर आपण स्ट्राईक एंड वरती बघतोय शुभम शेळके या खेळाडूला. अक्षय टू शुभम, कशा प्रकारची होणार आहे कामगिरी हे बघणं देखील महत्वपूर्ण आहे. फुलटॉस स्वरूपाचा चेंडू, पहिल्या चेंडूवरती एक मोठे आक्रमण केलं जातंय. स्वागत अक्षय टावरेचं झालंय षटकाराच्या साह्यानं. पहिल्या चेंडूवरती षटकार. धावफलक जर बघितलं तर 23 वरती. तदनंतर हा चेंडू सुरेख अप्रतिम दर्जेदार आहे. कमबॅक इथं केला जातोय. षटकारा पाठोपाठ हा चेंडू निर्धावाला. कमबॅक करण्याचा प्रयत्न अक्षय टावरे यांच्या माध्यमातून आहे. धावफलक जर बघितलं तर 23 वरती स्थिर आहे. कोण पडणार कोणावर भारी, एक बॅटल जे नक्कीच मजेदार होत आहे. यावेळी देखील सुंदर फटका खेळला. क्षेत्ररक्षक तिथं चेंडूवरती येतोय, कलेक्शन करतोय. एक धाव, एक वेगवान तेज स्टारर सिंगल मैदानाच्या आतमध्ये पळून पूर्ण केली जाते. शुभम शेळके विरुद्ध अक्षय टावरे हे बॅटल आपल्याला मैदानाच्या आतमध्ये मजेदार होताना बघायला मिळतंय. पहिलं षटक ज्यावेळेस अक्षय टावरेनं हाताळलं त्यावेळेस पूर्णपणे शुभम शेळकेला शांत ठेवलं, मात्र 5 धावा त्या षटकात खर्च केल्या. तदनंतर वैयक्तिक दुसरं षटक घेऊन जेव्हा अक्षय टावरे मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला त्यावेळेस मात्र शुभम बरसला पहिल्या चेंडूवरती षटकार दाखवला. तदनंतर यावेळेस स्ट्राईक एंडवरती अशोक जे नक्की सज्ज झालेत. सुंदर चेंडू आहे, धावबादची संधी, मात्र वेगवान ते इष्टारार गती फलंदाज शुभम यांच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळाली आहे. थ्रो करत असताना तिथं नक्कीच चेंडू थेट शुभम यांच्यावरती जाऊन आदळलाय. तिथं नक्कीच पाणी पुरवायचं विनंती असेल. पाणी मैदानाच्या आतमध्ये जातंय. आपल्या संघासाठी संपूर्ण समर्पण देण्याचा प्रयत्न प्रत्येक खेळाडूच्या माध्यमातून राहिलाय. एलिमिनेटरचा सामना आपण मैदानाच्या आतमध्ये बघतोय. आपण जर पराभूत झाला तर आपल्याला 4थ्या क्रमांकाच्या बक्षिसावर जे नक्कीच आपल्याला 4थ्या क्रमांकाचं बक्षीस मिळणार आहे. एक धाव पळून पूर्ण केली गेली आहे. ती धाव घेत असताना नक्कीच काहीशी इजा होताना आपल्याला मैदानाच्या आतमध्ये शुभम शेळके यांना बघायला मिळाले. आयकॉन आहे आपल्या संघासाठी पुरेपूर प्रयत्न राहिलाय. संपूर्ण समर्पण देण्याचा प्रयत्न राहिलाय. लोकनेते बाळासाहेब थोरात प्रीमियर लीग संगमनेर साहेबांचा वाढदिवस आणि साहेबांच्या वाढदिवसानिमित्त या स्पर्धेचं आयोजन केलं गेलं. 7 फेब्रुवारी 6 तारखेला नक्कीच या स्पर्धेचं आयोजन झालं. उद्घाटन समारंभ 6 तारखेला पार पडला आणि तदनंतर 7 तारखेपासून या स्पर्धेला सुरुवात झाली. 7 फेब्रुवारी साहेबांचा वाढदिवस आणि त्याच दिवशी या स्पर्धेला आपण सुरुवात होताना बघायला मिळाली. संगमनेर तालुक्याचा विकास, संगमनेर तालुक्याचा ध्यास, संगमनेर तालुक्याच्या विकासाची जनक अर्थातच लोकनेते बाळासाहेब थोरात साहेब. नक्कीच आपण बघतोय त्यांच्या वाढदिवसानिमित्त या स्पर्धेचं आयोजन नियोजन केलं गेलं. राजवर्धन युथ फाउंडेशन यांच्या माध्यमातून सातत्याने 12 वर्ष या स्पर्धेचं आयोजन केलं जातंय. सातत्यानं 12 वर्ष 12 पर्व ही स्पर्धा या मैदानावरती या संगमनेर तालुक्यामध्ये आपल्याला धुमाकूळ घालताना बघायला मिळाले. अनेक गर्दी, अगदी जेवढे क्रिकेट रसिक मैदानावरती उपस्थित आहेत
त्या क्रिकेट रसिकांची संख्या सांगते या स्पर्धेची क्रेज. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. येथे एक सिंगल धावफलक जाऊन पोहोचलं जाईल. एका सिंगलच्या साह्याने ते तब्बल 26 आकड्यावरती 26 धावा धावफलकावरती 26 धावा आपल्याला धावफलकावरती बघायला मिळत आहेत. गोलंदाज अक्षय होत आहेत सज्ज. सुरेख अप्रतिम पंचांचे बोट आकाशाकडे आणि पंचांच्या निर्णयाची वाटही बघितली नाही. लगेचच मैदान सोडायला तयार झाले. हाच आहे क्रिकेटचा खेळ. येथे विकेट अशोक होत आहेत बाद. न्यू बॅटर वजीर शेख जे मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. धावफलक जर बघितलं तर 26 वरती आहे. आपण या आधीच्या चेंडूवरती बघितलं बॅटची कडा चेंडून घेतली. चेंडू यष्टिरक्षकाच्या हातामध्ये गेला. तिथं पंचांच्या निर्णयाची कुठल्याही प्रकारची वाट न बघता अशोक यांनी मैदान सोडलं. अशोक यांच्यासाठी देखील एकदा जोरदार टाळ्या वाजवायचे, कारण क्रिकेटचा खेळ आहे. क्रिकेटवरती तुमचं आमचं सर्वांचं प्रेम आहे आणि त्याच प्रेमापोटी तुम्ही आम्ही सर्वजण या मैदानावरती उपस्थित झालेत. या मैदानावरती गर्दी केली आहे. दमदार आयोजन नियोजन या स्पर्धेचं. गोलंदाजी मार्गावर गोलंदाज नवनाथ. चेंडू खराब वाईड अवंतर आहे. धावसंख्येत 1ने वाढ होईल आणि तदनंतर जर बघितलं तर धावफलक एका धावेने पुढे सरसावलं जाणार आहे. अतिशय दक्ष पंचांची जोडी ती देखील मैदानाच्या आतमध्ये कार्यरत आहे. नक्कीच आपण बघतोय मॅच ऑफिशियल मॅचचे पंच जे मैदानाच्या आतमध्ये कार्यरत आहे. अगदी अप्रतिम कामगिरी दर्जेदार कामगिरी त्यांच्या माध्यमातून केली जाते. त्यांचं देखील कौतुक करणं तितकंच गरजेचं असणार आहे. त्याचबरोबर tenniscricket.in यांच्या माध्यमातून ही स्पर्धा लाईव्ह प्रक्षेपण युट्यूब वरती केलं जातंय. त्यांचं देखील पुरेपूर कौतुक असणार आहे, कारण एक एक क्षण टिपण्याचं काम त्यांच्या माध्यमातून अगदी अचूकरित्या होतंय. मैदानावरती कोण उपस्थित झालंय, कुठे काय घडलं, सर्व अगदी tenniscricket.in यांच्या माध्यमातून लाईव्ह दाखवलं जातं. सर्वांचंच छायाचित्रण केलं जातं. त्यांचं देखील पुरेपूर कौतुक असणार आहे. पंचांचा निर्णय येतो. चेंडू आहे नो स्वरूपाचा चेंडू. धावसंख्येत वाढ तर होईल, मात्र नवनाथचा पहिला चेंडू आलाय नो. यावेळेस देखील खोलवर टप्प्याचा चेंडू आहे. तिथं चेंडूला खोदून काढलं आणि तदनंतर जर बघितलं तर सिंगल पळून पूर्ण केली गेली. फ्री हिटचा चेंडू होता. फ्री हिट वरती फलंदाजाला शांत ठेवण्याचं काम नवनाथ धाडवळे यांच्या माध्यमातून केलं जात आहे. काय होणार आहे, काय घडणार आहे, येणारी वेळ आणि येणारा काळ आपल्याला निश्चितच सांगून जाईल. यावेळेस देखील चेंडूने काहीशी दिशा बदलली. क्षेत्ररक्षक नितीन काका तिथं चेंडू वरती येत आहेत, कलेक्शन करतायत. तोपर्यंत 2 धावा मैदानाच्या आतमध्ये पळून पूर्ण केल्या गेल्यात. एक धाव महत्वाचे. एका धावेसाठी संघर्ष सुरू असताना नक्कीच पहिल्या 4 येणाऱ्या संघ मालकांसाठी या स्पर्धेच्या माध्यमातून बाईक्स दिल्या जाणार आहे. टीव्हीएस बाईक आहे, टीव्हीएस स्टार सिटी बाईक आहे. तदनंतर जर बघितलं तर HF डिलेक्स आहे. तदनंतर इलेक्ट्रिक स्कूटी देखील आहे. पहिले 4 संघ, त्या 4 संघाच्या संघ मालकांसाठी आपण हे पारितोषिक बघतोय. त्याचबरोबर क्रिकेट रसिकांसाठी देखील सुवर्ण संधी. लकी ड्रॉच्या माध्यमातून अनेक बक्षीस आपण या स्पर्धेच्या माध्यमातून देताना बघायला मिळत आहेत. दरम्यानच्या काळात आली एक सिंगल. धावफलक जर बघितलं तर सिंगलच्या साह्याने जाऊन पोहोचलं जाईल ते 31 आकड्यावरती. 31 लॉस ऑफ 1 विकेट. नक्कीच आपण बघतोय कोण पडणार कोणावर भारी, कारण इथं जर पराभूत झाला तर आपल्याला 4थ्या क्रमांकाचं बक्षीस मिळणार आहे. त्यामुळे मानस असा आहे की आज कामगिरी करायची, आज काहीतरी करून दाखवायचंय. आज नाही तो फिर 1 साल नाही. त्यामुळे आजच काही ते करून दाखवावं लागणार आहे. दरम्यानच्या काळात येतो एक चौकार, एक सनसनीत चौकार. नक्कीच सर्वांचा नामोल्लेख करत असताना आमचे गोट्याभाऊ गाडेकर, कृष्णा डीजे यांच्या माध्यमातून या स्पर्धेचा आवाज जो आपणा सर्वांपर्यंत पोहोचवण्याचं काम केलं जातं, त्यांचं देखील
मनपूर्वक कौतुक असणार आहे. कारण काय दमदार आवाज त्यांच्या माध्यमातून देखील दिला जातोय, काय अप्रतिम आवाज, काय अचूक आवाज, कुठे काय कमतरता आहे हे आमच्या गोट्या भाऊ यांच्या माध्यमातून लगेच हेरलं जातं आणि ती कमतरता लगेच पूर्ण केली जाते. त्यांचं देखील पुरेपूर कौतुक असणार आहे. ही स्पर्धा आहे, अनेक छोट मोठ्या खेळाडूंसाठी या स्पर्धेचं आयोजन केलं जातं. छोट मोठ्या खेळाडूंना संधी मिळण्यासाठी या स्पर्धेचं आयोजन आणि नियोजन केलं जातं. लोकनेते बाळासाहेब थोरात प्रीमियर लीग अहिल्यानगर जिल्ह्यातील मानाचा करंडक ज्या स्पर्धेची सुरुवात जी नक्कीच आपण गेल्या 7 दिवसापूर्वी होताना बघितली आणि तदनंतर आज स्पर्धा अंतिम टप्प्यात येते. धावफलक जर बघितलं तर 35 या आकड्यावरती आहे. याआधी चेंडूवरती एक चौकार आला, तदनंतर 35 धावा धावफलकावरती आहे. गोलंदाज नवनाथ कशा प्रकारची कामगिरी करतील. षटक क्रमांक 4 हाताळत असताना काय होणार, काय घडणार, कारण पहिला चेंडू तर खराब होता, तदनंतर लाजवाब कामगिरी केला गेला. यावेळेस चेंडू सुरेख, त्यावरती सुरेख फटका, तिथं सिंगल पळून पूर्ण केली गेली. धावफलक एका धावेच्या साह्याने 36 वरती आणि विजयासाठी अद्यापही बनवावे लागणार आहे त्या तब्बल 41 धावा. 13 चेंडू 41 धावा. या वेळेचा चेंडू सुरेख, अप्रतिम, दर्जेदार नवनाथ आडवळ्यानं केलेला कमबॅक आणि लगेचच देवाचे पाया पडताना देखील बघायला मिळाला. कारण सामनाच तितका महत्वाचा आहे. देवाचा आशीर्वाद जर आपल्यावरती असेल तर आपण काहीही करू शकतो, हे देखील तितकंच खरं आहे. धावफलक जर बघितलं तर 12 चेंडू 41 धावा. 4 षटक संपले, 36 धावा तर बनवल्यात, म्हणजे 24 चेंडूंचा खेळ झालाय, 36 धावा बनवल्यात. उर्वरित 12 चेंडूंमध्ये 41 धावा बनवत असताना कोण असणार आहे गोलंदाज हे बघणं देखील तितकंच महत्वपूर्ण ठरणार आहे. कारण अक्षय टावरेचे 2 षटक संपलेत, नवनाथ आडवळेचे 2 षटक संपलेत. उर्वरित 12 चेंडू 2 षटक टाकण्यासाठी कोण असणार आहे गोलंदाज हे बघणं देखील तितकंच महत्वपूर्ण आहे. कैलास ओगले यांच्या हातामध्ये दिलाय चेंडू, यांच्या खांद्यांवरती टाकली जबाबदारी. समोर आयकॉन शुभम शेळके काय करणार आहे, कशा प्रकारची जादूगिरी जी नक्कीच करावी लागणार आहे. खोलवर टप्प्याचा चेंडू, त्याला खोदून काढलं गेलं, लांबवर दूरवर दणदणीत खणखणीत षटकार येतोय. वातावरण जिंगाट करून टाकणारा बुंगाट फटका येतोय, दमदार सिक्सर. सामन्याचं समीकरण बदलवून टाकणारा एक फटका आलाय. कारण 12 चेंडू 41 ची आवश्यकता होती, एक षटकार आला, समीकरण बदललंय. 11 चेंडू 35 धावा. कैलास यांचं स्वागत षटकाराच्या साह्यानं झालंय. शुभम शेळकेवरती प्रत्येकाची नजर आहे, कारण सामन्यात काय होईल हे शुभम शेळकेच्या फलंदाजीवरती अवलंबून आहे. लागोपाठचा दुसरा, बॅक टू बॅक दुसरा षटकार. हा चेंडू 29 धावा. शुभम शेळके यांच्यावरती प्रत्येकाची नजर आहे. काय होणार आहे, काय घडणार आहे हे बघणं देखील तितकंच महत्वपूर्ण ठरेल. गोलंदाजी मार्कर गोलंदाज कैलास, स्ट्राईक एंड वरती शुभम. पहिले बरेचसे चेंडू, बरेचसे षटक शांत होता, त्यानंतर मात्र जेव्हा संघाला गरज आली तेव्हा त्यानं आपली बॅट टळपवायला सुरुवात केली. सूर्याचा नक्कीच सूर्य काहीसा शांत झालाय, मात्र मैदानाच्या आतमध्ये आग ओकणारी फलंदाजी शुभम शेळके यांच्या माध्यमातून सुरू आहे. काहीसा कानमंत्र दिला गेला, एक छोटस चर्चासत्र पार पडलं आणि तदनंतर कैलास टू शुभम कशा प्रकारची होईल कामगिरी. यावेळेस खोलवर टप्प्यात चेंडू, त्याला हवेमध्ये उडवलं, समोरच्या बाजूला बहारदार सिक्सर, दमदार सिक्सर, खिलाडी के मस्तक पे दस्तक, येतोय षटकार.
म्हणेल हिमतीचा होऊ दे सूर्योदय, अंधाराला मात दे, एकटं झडतंय लेकरू तुझं डोक्यावर आशीर्वाद दे, एक दिवस आई बापाचंही नाव उंच करेल देवा, चमत्कार नको फक्त प्रयत्नांना साथ दे, आज प्रयत्न करायचे कोणत्याच्या प्रयत्नांना यश मिळेल हे देखील तितकंच महत्वपूर्ण आहे. धावपलक जर बघितलं तर 54 वरती लागोपाठचे 3 षटकार आलेत. यामुळे देखील चेंडूला हवेमध्ये खेळलाय मात्र फटका पोहोचलाय, क्षेत्ररक्षक चेंडू खाली आलाय आणि विकेट जल्लोष शुभम शेळकेची विकेट आहे. आयकॉन होतोय बाद. धावपलक जर बघितलं तर धावपलकावरती 54 धावा वैयक्तिक 19 चेंडू आणि 44 धावांची खेळी शुभम शेळके यांच्या माध्यमातून. जोरदार टाळ्या व्हायला कुठल्याही प्रकारची हरकत नाहीये कारण संघ अडचणीत होता आणि संघ अडचणीत असताना काय बहारदार फटकेबाजी केली. धावपलक जर बघितलं तर 54 वरती आहे. न्यू बॅटर आसिफ इनामदार जो मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. कशा प्रकारची कामगिरी केली जाईल. 54 धावा धावपलकावरती गोलंदाज कैलास टू आसिफ. वाईट चेंडू अवांतर चेंडू अतिरिक्त स्वरूपात भर पडेल तर नंतर धावपलक जर बघितलं तर 55 वरती जाऊन पोहोचलं जाणार आहे. 55 धावा धावपलकावरती. काय होणार काय घडणार उर्वरित 8 चेंडू आणि 22 धावा विजयासाठी बनवायच्यात. 8 चेंडू 22 धावा. खराब चेंडू आहे, वाईड चेंडू आहे, अवांतर चेंडू आहे. वाईड येतोय त्या स्वरूपात एक धाव येते आणि ही एक धाव खूप महत्वाची आहे. एका धावेवर देखील सामन्याचा रिझल्ट असतो त्यामुळे एका धावेसाठी संघर्ष सुरू आहे. कोण पडणार कोणावर भारी. षटक क्रमांक 5 प्रगतीपथावरती जारी. अनेक क्रिकेट रसिकांची उपस्थिती लाभली आहे. आज गर्दी जास्त आहे. आज क्रिकेट रसिकांना देखील माहिती आहे आज सामने तुल्यबळ ताकदवान होणार आहे. यावेळेस फुल टॉस स्वरूपाचा चेंडू तिथं क्षेत्ररक्षक चेंडूवरती येईल कलेक्शन करेल तोपर्यंत सिंगल घेतली आहे. सिंगलच्या साह्यानं समाधान मानलं जातं. एक धाव येईल एका धावेने धावसंख्येत बदल होईल. संघाचं धावफलक जर बघितलं तर 57 वरती जाऊन पोहोचलाय. 57 धावा. या षटकात सर्व काही घडलं गेलंय. आपल्याला षटकार बघायला मिळाले. बॉल आत द्यायचा चला विनंती असेल बॉल आतमध्ये पुरवायचा. या षटकात आपल्याला सर्व काही बघायला मिळालं. म्हणजे आपण षटकार बघितले विकेट बघितली गोलंदाजाला दिशा भरकटताना देखील बघितलं आणि त्यानंतर चांगल्या चेंडूचा सन्मान करताना देखील आपण फलंदाजाला बघितलंय. एक निर्णायक षटक आणि त्या षटकात सामन्याचा निर्णय तर आलेला नाहीये मात्र काय होईल काय घडणार हे बघणं महत्वपूर्ण ठरेल. अनेक क्रिकेट रसिकांचे पाऊलं मैदानावरती वळायला सुरुवात झाली आहे. नक्कीच आपण बघतोय अनेक क्रिकेट रसिकच या स्पर्धेच्या निमित्ताने उपस्थित होत आहेत. त्यांचं देखील आपण करतोय मनपूर्वक स्वागत. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. 7 चेंडू 20 धावा सामन्याचं समीकरण आहे. बॅटची कडा फलंदाज इथं बाद होण्याची संधी होती मात्र क्षेत्ररक्षक करतोय चूक जेतोय जीवनदान आणि तदनंतर जर बघितलं तर एक धाव येताना बघायला मिळाली आहे. अप्रतिम प्रयत्न तर होता मात्र हा झेल व्हायला पाहिजे होता तो झाला नाही. जीवनदान मिळालं. धावफलक असेल ते तब्बल 58 या आकड्यावरती. याच मैदानामध्ये आपण करे संघाचा इतिहास पाहिला होता. अमोलभाऊ गवडे 6 चेंडूमध्ये 11 धावांची गरज असताना फक्त 4 धावा दिल्या होत्या. परंतु या संघात आज अमोलभाऊ गवडे नाही आहेत. जबाबदारी नितीन काकाकडे असणार आहे. शेवटचं षटक आपण बघणार आहोत की इथे 3रा क्रमांक अर्थात 4था क्रमांक कोणाचा असणार आहे आणि ही ओव्हर ही खऱ्या अर्थानं 4थ्या क्रमांकासाठी आपल्याला पाहायला मिळणार आहे. जाऊया परत एकदा कॉमेंट्री बॉक्सकडे.
गोलंदाज नितीन हसे जे गोलंदाज मार्गवर सज्ज होत आहेत. 6 चेंडू 19 धाबांचं आव्हान आहे. सामना पूर्णपणे चुरशीच्या लढतीमध्ये नक्कीच येऊन टेपला गेला आहे. 6 चेंडू 19 धाबा. दरम्यान या ठिकाणी हॉटेल ग्रेपचे सन्माननीय मालक गंगारामजी ढोले या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांचंही मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत असणार आहे. एक नेल बायटिंग सामना आहे. बोटाचे नख खायला लावणारा सामना आहे. यावेळेस येतोय एक सनसनीत चौकार, एक झणझणीत चौकार. चेंडू 15 धाबा सामन्याचं समीकरण आहे. काय होणार, काय घडणार, कोण पडणार कोणावर भारी, आज की शाम किसके नाम. यावेळेस येतोय खराब वाईड स्क्वेअर अवंतर चेंडू, पंचांचे हात जमिनीला समांतर. सामन्याचं समीकरण 5 चेंडू 14 धावा. कोण पडणार कोणावर भारी, धावफलक आहेत 63 या आकड्यावरती. 2 धक्के 2 हादरे तर बसलेत. लोकनेते बाळासाहेब थोरात प्रीमियर लीग संघांवर आज या स्पर्धेचा शेवटचा दिवस, अंतिम दिवस जो मैदानावरती सुरू आहे. ऑफ साइडच्या दिशेने फटका खेळला, एक टप्पा खात क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून चेंडू पोहोचेल चौकारासाठी. येतोय चौकार. नितीन काका यांनी जर सामन्यात विजय मिळवून दिला तर संघ मालकांकडून 501 रुपयांचं पारितोषिक दिलं जाणार. आज पारितोषिकांचा वर्षा होणार आहे, बक्षिसांचा वर्षा होणार आहे, कारण आजचा दिवस तितका महत्वाचा आहे. राजवर्धन युथ फाउंडेशन यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं नियोजन आमचे प्रशांत दादा अभंग, आमचे सिद्धेश भैया थोरात यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं नियोजन सातत्यानं केलं जातं. यावेळेस बॅटची कडा चेंडून घेतली, धावबादची संधी, फलंदाज होईल धावबाद. मैदानाच्या आतमध्ये येतोय ट्विस्ट, फलंदाज असे होतोय धावबाद. सामना म्हणजे एक तराजू आहे आणि तराजू कधी ह्या संघाच्या बाजूने झुकतोय तर कधी त्या संघाच्या बाजूने झुकतोय. शेवटचे 3 चेंडू राहिले, मात्र अद्याप मैदानावरती बसलेला एकही क्रिकेट रसिक सांगू शकत नाहीये की कोण जिंकेल. क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ म्हटला जातो, अनिश्चिततेचा खेळ आहे क्रिकेट. न्यू बॅटर किरण भगत जे नक्कीच मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. 3 चेंडू 10 धावा. काय होणार, काय घडणार, कौन पढ़णार कोणावर भारी, दाने दाने पे लिखा है खाने वाले का नाम, आज की शाम किसके नाम. हे बघणं देखील तितकंच महत्वपूर्ण ठरणार आहे. न्यू बॅटर किरण भगत 3 चेंडू 10 धावा. नितीन काकांवरती 501 रुपयांचं बक्षीस नक्कीच लागलं गेलंय. विजय जर मिळवून दिला तर 501 रुपये दिले जाणार. नितीन काका हसे यांना अनुभव आहे, आज अनुभव पाण्याला लावायचा आहे. या बळचा चेंडू खराब वाईट, तिथं धाव घेण्याचा प्रयत्न, धाव घेत असताना फलंदाज धावबाद होईल, मात्र एक धाव तर वाईटच्या साह्याने येणार आहे. धाव फलक जाऊन पोहोचला जाईल ते तब्बल 68 आकड्यावरती. 68 धावा धाव फलकावरती. दरम्यान या ठिकाणी आपण पाहत आहोत ज्यांच्या माध्यमातून आपल्याला इलेक्ट्रिक बाईक 4थ्या क्रमांकासाठी मिळालेली आहे. नगरसेवक डॉक्टर अजीम शेख यांची इलेक्ट्रिक स्कूटी 4थ्या क्रमांकाची इथे आलेली आहे आणि 4था क्रमांक कोणाचा राहणार आहे हा क्षण सुद्धा अगदी जवळ आलेला आहे. 3 चेंडू 9 धावा. तीन चेंडू 9 धावा. अमोल मुख्यकर जे नक्कीच मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. काय होणार, काय घडणार हे बघणं देखील तितकंच महत्वपूर्ण आहे. यावेळेस देखील आपण बघितलंय हलक्या हाताने फटका खेळला, क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतोय, कलेक्शन करतोय, सिंगल 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 न समाधान मानलं जातंय. जशी सिंगल आली तसं इकडे डगआउट मध्ये जल्लोष बघायला मिळाला. धावफलक जर बघितलं तर जाऊन पोहोचला जाईल ते तब्बल
69 आकड्यावरती 2 चेंडू 8 धावा. 2 चेंडू 8 धावा. नितीन काका यांनी जर सामन्यात विजय मिळवून दिला तर संघ मालक यांच्या माध्यमातून 1001 रुपयांचं पारितोषिक दिलं जाणार. बघा नितीन काका असे यांनी जर मॅच जिंकून दिली संघमालक गणेशजी पर्वत यांच्याकडनं तब्बल 1001 रुपयाचं पारितोषिक दिलं जाणार आहे. 2 चेंडू 8 धावा सामन्याचं समीकरण आहे. इथं विजय मिळवायचा आहे कारण आज नाही तर परत 1 वर्ष नाही, त्यामुळे आज संघर्ष सुरू आहे. नक्कीच आपण बघतोय या स्पर्धेचं आयोजन नियोजन दमदार केलं जात आहे. नितीन काका हसे यांचं कौतुक आहे. याच तालुक्यातील खेळाडू आहे आज आपल्या गावच्या मैदानावरती. गावची समक नाव आहे नितीन काका हसे. यावेळेस बघा सुंदर चेंडू आहे, अप्रतिम चेंडू आहे. तिथं फलंदाज धावबाद लागोपाठची विकेटची धावबादच्या साह्यानं मात्र वाईड चेंडू देखील आलाय, अवांतर चेंडू देखील आलाय. समीकरण बदललं जाईल. उर्वरित 2 चेंडू 7 धावा. त्वरितच रिव्ह्यूची मागणी केली जाते. तिसऱ्या पंचांकडे निर्णय जातोय. वाईड साठी हा निर्णय आहे आणि पंचांचा निर्णय देखील आलाय. चेंडू असणार आहे वाईड स्वरूपाचा, अवांतर स्वरूपाचा. सामन्याचं समीकरण 2 चेंडू 7 या आकड्यावरती असणार आहे. 2 चेंडू 7 धावा. आजपर्यंत आजूबाजूला या इमारती आपल्याला पाहायला मिळतात. तिथल्या रहिवाशांनी आम्हाला सहकार्य केलेलं आहे आणि त्याबद्दल मी त्यांचे धन्यवाद व्यक्त करतो. परंतु आज फक्त आमची विनंती तुम्हाला असणार आहे की आम्हाला माहीत आहे 12वीचे पेपर आहे. आज आमचा या स्पर्धेचा शेवटचा दिवस आहे. या शेवटच्या दिवसासाठी आम्हाला सहकार्य करा कारण 1 वर्षानंतर आम्ही परत राहणार आहे. तोपर्यंत आम्ही नसणार आहेत. त्याबद्दल रहिवाशांची मी दिलगिरी व्यक्त करतो. 2 चेंडू 7 धावा. 2 चेंडू 7 धावा. नक्कीच 2 चेंडू 7 धावा. 2-8चं समीकरण होतं. 1 चेंडू खराब वाईट आला आणि त्यानंतर लगेच समीकरण आहे 2 चेंडू 7. नितीन काका हसे गोलंदाजी मार्कवर. आदिल स्ट्राईक एंड वरती. फुलटॉ स्वरूपाचा चेंडू समोरच्या बाजूला फटका खेळलाय. तिथं अक्षय चेंडू वरती येतोय, कलेक्शन करतोय, धाव घेतली आहे. फलंदाज होईल धाव बाद. 1 धाव तर आली आहे. धाव बाद फलंदाज झालाय. वारंवार होणाऱ्या चुका, वारंवार होणारे फलंदाज धाव बाद. सामन्याचं चित्र बदलून गेलंय, सामन्याचं समीकरण बदलून गेलंय. 1 चेंडू 6 धाव विजयासाठीची नक्कीच गरजेचं असणार आहे. 1 चेंडू 6 धावा. नितीन काका हसे यांचं कौतुक आहे कारण सामना तापलाय. सामन्यात चुरस निर्माण झाली आहे. नेल बायटिंग सामना आहे, नेल बायटिंग लढत आहे. अगदी मैदानावरती प्रत्येक क्रिकेट रसिकाला नखाचे बोट खायला लावणारा हा सामना आहे. धावफलक जर बघितलं तर धावफलकावरती धावा आहेत त्या तब्बल 70 71. अद्यापही बनवायच्या 6 धावा. 1 चेंडू 6 धावा. काय होणार, काय घडणार हे बघणं महत्वपूर्ण आहे. षटकार येणार का नितीन काका हसे आपलं वर्चस्व मैदानाच्या आतमध्ये दाखवणार हे बघणं देखील तितकंच महत्वपूर्ण आहे. चेंडू हवा, क्षेत्ररक्षक चेंडू खाली पोहोचतोय. झेल सुटलाय. मात्र तदनंतर जर बघितलं तर सामन्यात विजय मिळवलाय. क्या बात है नितीन काका, एक बार फिर से अभी भी ये टाइगर जिंदा है संगमनेर का दाखवून देत आहे मैदानामध्ये. आणि नितीन काका असं 1000 रुपयाचं पारितोषिक संघमालक गणेशजी पर्वत यांच्या माध्यमातून दिलं जाणार आहे. आणि या स्पर्धेचा 4th क्रमांकाचा मानकरी ठरलेला आहे युनिक प्रॉपर्टीज संगमनेर. यानंतर जी मॅच आपण या ठिकाणी खेळवणार आहोत शिवनेरी स्ट्रायकर्स. चला कर्णधार शिवनेरी स्ट्रायकरचे ओंकार आणि विरा 11 वैभवी दूध संकलन केंद्र करे. संघमालक सुनील सानप मात्र खुश झालेले आहेत. या ठिकाणी आपण
आणि युनिक प्रॉपर्टी संगमनेर हा संघ सलग दुसऱ्या वर्षी आपल्याला बक्षिसामध्ये पाहायला मिळत आहे. वैभवजी अभंग यांच्या शुभ हस्ते आपण